गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल मित्रांनो. फायनली आज आहे संडे आणि वाजलेत बघा किती, 9:02. आपण काम आलोय, आज निघालोय. दिवसाची सुरुवात झाली आहे मित्रांनो आपली चांगली. आज सकाळी उठलो, मस्त आहे की आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो. कालचा दिवस पण आपला चांगला गेला होता. सो आज काय गाडी मी साफ नाही केली आतमध्ये, कारण आपल्याला आज काम चालू करायच्या आधी 2-3 काम आहे. गाडी ऑलरेडी साफच आहे, आपली घाण होत नाही. रोज एवढी क्लीन करतो आपण, रोज ओला कपडा सुका कपडा एकदम क्लीन अँड नीट अँड क्लीन करतो. त्यामुळे गाडी एकदम साफ आहे. पण आज साफ केली नाही ह्याच्यासाठी, कारण आज आपल्याला जायचं आहे गाडी वॉश करायला. गाडी धुवून गेला गाडीवाला आज, पण आता मी दर रविवारमध्ये गाडी पूर्ण बॉडी वॉश करून घेणार आहे. आतून बाहेरून काय पैसे खर्च होतात, पण गाडी क्लीन राहते, आपल्या मनाला थोडंसं हे राहतं, साफसुथरापणा राहतो. त्याच्यासाठी गाडी आपण आतनं तर डेली साफ करतो, तर बाहेरनं पण करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी. सो AC 1 वर करतो पहिला. सो त्याच्यासाठी, आणि गाडी एकदा नीट अँड क्लीन झाली, गाडी मोकळी होऊन जाते, एकदम चालायला मजा येते, चालवायला एकदम बाहेरनं हे असलेली गाडी. सो चला निघूया आता. गाडी कोल्ड स्टार्ट केली आहे, ट्रिप 0 करूया. CNG भरायचं आपल्याला, काल CNG भेटला नाही आपल्याला, त्यामुळे CNG भरून घेऊया आणि तसंच पुढे जाऊन हे पण करूया. दोन्ही पण काम होऊन जातील आपलं. सो चला जाऊया पटकन आणि हे करूया. चला गाडी वॉश करूया. सो गाईज, मस्तपैकी आपली गाडी वॉश झाली आहे मित्रांनो, आणि आता आपण चाललोय कुठे तर CNG भरायला. CNG भरून घेऊया. CNG 2च लाईन आहे आणि पेट्रोलची पण 2 लाईन आहे. पेट्रोल काय अजून चालेल, पेट्रोल आपल्याला लागत नाही आउट स्टेशनला. पुण्याला गेलं तर लागत नाही, नाशिकला गेलं तरच पेट्रोल लागतं. तर लेट्स सी काय बघूया आजचा दौरा कुठे होतोय आपला. आणि मस्तपैकी गाडी वॉश झाली आहे, एकदम मस्त, बघायला पण मस्त वाटतं, काम करायला पण मस्त वाटतं, गाडीत बसायला पण. बघा नीट अँड क्लीन गाडी करून टाकली, सगळं तुम्हाला दिसत असेल तर एकदम मस्त गाडी झाली आहे. आता चाललोय आपण CNG भरायला, तर CNG भरून घेऊ. CNG फुल झालाय मित्रांनो. आणि हे बघा 14 एप्रिलची तयारी काय जोरदार. उल्हासनगरमध्ये मित्रांनो 14 एप्रिलला खूप मस्त आणि मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. कितीतरी मिरवणुका निघतात आणि सर्व मस्त काम, मस्त जल्लोष असतो 14 एप्रिलचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त. आणि मित्रांनो ओके चला. सो गाईज, थोडं ट्रॅफिक होतं म्हणून थोडी स्लो घेतली गाडी. तर मित्रांनो गाडी एकदम चकाचक मनासारखी आज साफ झाली, मजा आली गाडी साफ बघून. आणि आता फक्त लक्ष द्यायचं आहे कमाईवर. तर जास्तीत जास्त कमाई करायची. कमाई काय होणारच मित्रांनो, काय टेन्शन नाही कामाचं आपलं. सो चला पोचूया आपण आपल्या स्पॉटवरती. तोपर्यंत मध्ये काही बुकिंग लागली, लॉग इन तर करून ठेवलंय तिने, पण बुकिंग काय अजून वाजली नाही. जे काय बुकिंग पडेल इकडनं घेऊन निघायचं पहिलं मित्रांनो. इथनं निघणं महत्वाचं आहे, बाकी काय टेन्शन नाही. काही रेट असेल इकडनं निघा पहिलं, असं आजचं उद्दिष्ट आहे आपलं. चला बघूया आजची ट्रिप कुठे लागते, तुम्हाला आजचा दौरा कुठे होतोय तेही दाखवतो, आजचा एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करतो. सो चला गाईज, फायनली 3 ट्रिप करून आपण पोहोचलोय मित्रांनो. 2 नाही 3 ट्रिप करून आपण एअरपोर्टला आलोय. अंबरनाथवरनं आपल्याला लागली होती ठाण्याची बुकिंग. ठाण्यावरनं आपण आलो अंधेरी वेस्ट, आणि अंधेरी वेस्टवरनं आलोय आपण एअरपोर्टला. जस्ट कस्टमरला ड्रॉप केलंय आणि आता चाललं. भूक लागली आहे, वेळ नाही घालवायचा आहे, त्यामुळे टाइमपास काहीतरी चटरपटर आपण चकली वगैरे काहीतरी घेऊया खायला आणि परत चालू करूया. एक 5 मिनिटात ते परचेस करतो आपल्या सहार रोडला जाऊन आणि पुन्हा चालू करतो. तोपर्यंत ऊन तर एवढं भयानक आहे ना मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. एवढं भयानक ऊन आहे. 2 वर AC असेल तरी पण कूलिंग होत नाही गाडी, एवढं भयानक ऊन आहे. तरी पण अंगात AC बंद केलं की अंगातून पाणी निघतंय, एवढं पाणी आहे, एवढं पाणी बनतंय, एवढं ऊन आहे, काय बोलायचं आता. खतरनाक गरमी वाढली आहे मित्रांनो, खतरनाक. पाऊस यावेळी लवकर आला पाहिजे आणि भरपूर पडला पाहिजे, जेणेकरून पण काय पाऊस जास्त पडला तर शेतीचं पण नुकसान आहे परत.
सगळ्या गोष्टीकडनं आपण ग्लोबल वॉर्मिंगमध्ये अडकलोय मित्रांनो. काय बोलणार सांगा. खतरनाक म्हणजे खतरनाक ऊन आहे, बोलू पण नाही शकत इतकं ऊन आहे. चला जाऊया आता. जाऊन पहिलं ते चकली आणि लाडू विकत घेऊया आणि खायला काहीतरी टाइमपास. आणि मग स्ट्रॅटजी आपली आजची ठरवली आहे मी आणि त्याच हिशोबाने काम करणार आहे. तुम्हाला पण सांगतो, दाखवतो आता काय काय करतोय ते. आणि आपल्या व्हिडिओ, आपल्या मित्रांनो मिनी ब्लॉग पण आहेत. आपला पूर्ण डेली रुटीनचे मिनी ब्लॉग पण मी बनवतोय, तर ते पण तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटतील. सो प्लीज त्याच्यावरती पण जाऊन लाईक करा, आवडलं तर नक्की. आणि काय अजून इन्क्लूड करता येईल त्याच्यावरती मला सांगा. सो चला जाऊया पटकन आणि घेऊया खायला. तर गाईज आलोय आपण मित्रांनो, आलोय अंबरनाथला. कारण वाजलेत किती माहिती आहे, 6:45. थोडं आज काम कमी झालंय, आपण काम कमी केलंय. एक गॅरेजचं काम आलंय आपल्याला, त्याच्यामुळे आपण अंबरनाथला निघून आलो मित्रांनो. कारण झालंय काय, पुढच्या दोन्ही शॉकअप सर मधनं गडगड गडगड आवाज येतोय सिमेंटच्या रोडवर चालताना. त्याच्यामुळे म्हटलं आपण लॉंग रूटला चालतो. आणि ह्याची आहे ना काय म्हणतात, फॅन मोटर खराब झाली होती, तर आपण विचार करतो आता ते दोन्ही काम करून घेऊया. लवकर आलोय, परत आपल्याला मध्ये अडथळा नाही आला पाहिजे, कारण आपण टार्गेट जो घेतलाय तो पूर्ण करण्यासाठी. आज संडे आहे, संडेमध्ये जास्त आपण काही एवढं हे नाही केलं, पण ठीक आहे. थोडंफार आहे ते कॅरी करू शकतो आपण पुढे, त्या जे बॅकलॉग राहतील ते. सो त्याच्यासाठी आलोय मी अंबरनाथला. आता चाललोय गॅरेजवाल्याकडे. जाऊया गॅरेजवाल्याला, पहिलं गाडी दाखवूया, आवाज दाखवूया. त्याला मी फोन केला होता, तो बोलला की मेरे को आवाज पहिला गाडी चला के देखना पडेगा, फिर ही समजेगा क्या है क्या नहीं. सो चला जाऊया गॅरेजवाल्याकडे. सो गाईज आलोय आपण फायनली, आता घरी चाललोय मित्रांनो. आज काय गॅरेजचं काम झालं नाही, जो प्रॉब्लेम होता तो समजून आलाय ऍक्च्युली, पण त्याचं निवारण होणार आहे उद्या सकाळी. कारण मला डाऊट होता, मी चुकी केली, आज लवकर आलो. चला काय नाही, आता काय बोलणार. उद्याचा पण दुपारपर्यंत टाइम जाईल, दुपारनंतर गाडी काढावी लागेल. 1 तास बोललाय तो, 1 तासामध्ये तरी 2 तास पकडा. 10 वाजता तिला 11-12 वाजेपर्यंत फ्री झालो तरी पण आपण इथनं बुकिंग घेऊन निघू शकतो, असा होप आहे. सो चला, पैसे तर खर्च होणार आहेत अप्रॉक्सिमेटली, त्याने सांगितलंय. सो जाऊया आता ह्याच्यामध्ये. घरी चाललोय आता आणि आजचं काम ठीकठाक झालं. एक टार्गेट पूर्ण करून आलोय आपण. तसं एक टार्गेट बाकी आहे. सगळ्यांना माहिती असेल जर मी माझे जुने व्हिडिओ बघा, त्यात 2 टार्गेट मी करतो सध्या, पण त्यातलं एक टार्गेट तर पूर्ण करून आलोय आपण. एक बाकी आहे, ठीक आहे. आणि उद्याचं तर आपण खेचून घेऊ काय ना काय करून. सो चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग इथेच एंड करतो आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपला चॅनल MBA कॅबवाला. आणि आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. चला, थँक्यू.